हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या तासाला बघितलं आपण की कालच्या तासाला कोणता फायलम बघितला? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडामध्ये मी सांगितलं की आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा फायलम आहे, बिगेस्ट फायलम आहे, लार्जेस्ट फायलम आहे. का लार्जेस्ट आहे? का तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ द स्पेसीज आहेत. म्हणजे या ॲनिमल किंगडममधला सगळ्यात मोठा फायलम आर्थ्रोपोडा आहे. त्याच्यामध्ये बरीच उदाहरणं सांगितली. सक्सेसफुल फायलम आहे सांगितलं. आता त्याच्यानंतर पुढचा फायलम नंबर 8 मोलुस्का. आता मोलुस्का बघत असताना अगोदर याचा अर्थ समजून घेऊया. मोलुस्का किंवा मोलिस का मतलब होता है मोलुस किंवा मोलिस का मतलब होता है सॉफ्ट बॉडी ॲनिमल किंवा सॉफ्ट बॉडी असलेले ॲनिमल. सॉफ्ट बॉडी. मोलुस किंवा मोलिस म्हणजे सॉफ्ट बॉडी. म्हणजेच काय, या फायलममध्ये ज्या प्राण्याची बॉडी सॉफ्ट आहे ते सगळे प्राणी याच्यामध्ये येतात. आता जनरली बघत असताना इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडममध्ये हा दुसरा मोठा फायलम आहे. म्हणजे पहिला कोणता आहे? आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट फायलम इज द मोलुस्का. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस मोलुस्का, याची कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना आपण की जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याच्यामध्ये, किंवा हे समजण्यासाठी याच्यामध्ये कुठली एक्झाम्पल येतात. एक्झाम्पल कुठली येतात ते बघण्यासाठी याच्यामध्ये येतो आपल्या ओळखीचा एक्झाम्पल पायला. आता पायला ग्लोबिस हा म्हणजे ॲपल स्नेल. ॲपल स्नेल म्हणजे गोगलगाय, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर अजून कुठला आहे याच्यामध्ये? सेपिया आहे. सेपिया का मतलब होता है कटल फिश. त्याच्यानंतर अजून कोण आहे याच्यामध्ये? ऑक्टोपस. 8 पाय असणारा ऑक्टोपस तुम्ही बघितलेलं असेल, ऑक्टोपस. अजून कोण आहे त्याच्यामध्ये? ऑक्टोपस आहे, सेपिया आहे, पायला आहे. त्याच्यानंतर मसल्स आहेत. मसल्स म्हणजे फ्रेश वॉटर मसल, पर्ल ऑयस्टर आहे. पर्ल ऑयस्टरमध्ये कुठला? पिंकटॅडा हा इंडियन पर्ल ऑयस्टर आहे. इकॉनॉमिकली हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून कोण आहे? गॅस्ट्रोपोड्समध्ये आहे, तर बरेच आहेत अजून गॅस्ट्रोपोडमध्ये. लोलिगो आहे. लोलिगो म्हणजे स्क्विड. लोलिगो आहे, यालाच आपण स्क्विड म्हणतो आहे. सगळ्यात मोठी पण असू शकते स्क्विड. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये कोण आहे? बायवॉल्स येतात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फायलम मोलुस्का. म्हणजे हे बरेच प्राणी ह्या फायलममध्ये येतात. आता ह्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय? ऑल ॲनिमल्स आर द सॉफ्ट बॉडीड. याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? की सगळे प्राणी याच्यामधले सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स बिलॉंग टू दिस फायलम, किंवा या वर्गामध्ये हे प्राणी येतात. सगळे सॉफ्ट बॉडी असलेले प्राणी याच्यामध्ये येतात. दे मे बी कव्हर्ड बाय, बॉडीवर आवरण असू शकतं. दे मे बी कव्हर्ड बाय शेल. आता शेल जे आहे त्याच्यावरचं कवच जे आहे इट मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल. दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे काय सांगितलं मी? मोलुस्का सॉफ्ट बॉडी असणारे प्राणी. इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. एक्झाम्पल सांगली पायला मीन्स पायला ग्लोबिलेसा, दॅट इज ॲपल स्नेल. गोगलगाय तुमच्या ओळखीचे आहे. सेपिया, कटल फिश, ऑक्टोपस, पर्ल ऑयस्टर. त्याच्यानंतर लोलिगो, स्क्विड, बायवॉल्स. आणि ह्याचं खास कॅरेक्टरिस्टिक्स काय? सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स अँड बॉडी मे कवर द शेल्स अराउंड द किंवा ऑन द सरफेस ऑफ द बॉडी देर इज अ शेल इज प्रेझेंट. शेल म्हणजे त्याच्यावर एक कवच आहे. तुम्ही जे गोगलगाईला बघितलं असेल त्याच्या बॉडीवर एक कवच असतं, त्या कवचासारखं त्याच्यावर आवरण आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना परत तेच आपण बघतोय हॅबिट अँड हॅबिटॅट. पहिला मुद्दा त्याच्यामधला हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये दीज आर प्रेझेंट इन द वॉटर, फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. म्हणजे काही फ्रेश वॉटर मसल्स आहेत, काही मरीन वॉटर आहेत. म्हणजेच काय? दे आर द ॲक्वॅटिक.
दे आर प्रेझेंट इन फ्रेश वॉटर, म्हणजेच काय गोड्या पाण्यामध्ये पण आहेत आणि मरीन वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये पण आहेत. सम आर द टेरिस्ट्राइल्स, काय टेरिस्ट्राइल्स आहेत. सम प्रेझेंट इन द मर्शी प्लेसेस, दलदलीच्या ठिकाणी पण असतात. मर्शी प्लेसेस, सम आर द टेरिस्ट्राईल, जमिनीवर राहतात. सम आर प्रेझेंट अंडरग्राउंड इन द बरोज, काय बरोजमध्ये राहतात. तर दीज आर द हॅबिटॅट. ऑल हॅबिटॅट्स आर म्हणजे राहण्याची ठिकाणं सगळीकडे राहतात एक्सेप्ट द एअर, फक्त हवेमध्ये नाहीत राहत. हवेमध्ये कोण, हवेमध्ये फ्लाईंग करणारे इनव्हर्टिब्रेटमध्ये सगळ्यात मोठा ग्रुप आहे तो इन्सेक्टा. इन्सेक्टच असे इनव्हर्टिब्रेटमध्ये आहेत की ते एरियल मोड ऑफ द हॅबिटेशनसुद्धा असू शकतं, पण याच्यामध्ये एरियल मोड ऑफ द हॅबिटॅट नाही. एवढं कळालं. आता दुसरा पॉईंट त्याच्यामधला बॉडी फॉर्म्स. एकदम सोपं आहे. बॉडी फॉर्म्स आर द व्हेरियसली काय मतलब होता है, डिफरेंट बॉडी फॉर्म्स आर प्रेजेंट. डिफरेंट बॉडी फॉर्म्स आर प्रेजेंट. डिफरेंट बॉडी फॉर्म्स आर प्रेजेंट. आता डिफरंटमध्ये कसं आहे, बॉडी इज मोस्टली अनसेगमेंटेड. आपण ॲनालिडामध्ये बघितलं तर बॉडी इज सेगमेंटेड. याच्यामध्ये बॉडी इज अनसेगमेंटेड का मतलब होता है, याच्यामध्ये सेगमेंट नाहीत. सेगमेंट याच्यामध्ये नाहीत, बॉडीमध्ये सेगमेंट नाहीत. अँड ॲक्च्युअली सेगमेंटेड बॉडी इज प्रेझेंट एक्सेप्ट, कुणाला एक उदाहरण आहे एक्सेप्शनल. सेगमेंटेड बॉडी हे नीटला विचारू शकतात. इज प्रेझेंट, सेगमेंटेड बॉडी इज प्रेझेंट इन न्यूओप्लिना. इन न्यूओप्लिना हा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यामध्ये बॉडी सेगमेंटेड आहे. बाकीच्या कुठल्याही प्राण्यामध्ये बॉडी सेगमेंटेड नाही. हा प्रश्न न्यूओप्लिना हा नीटला विचारू शकतात. द क्वेश्चन मे बी फ्रेम ऑन दिस सेगमेंटेड बॉडी इन द मोलुस्का. मोलुस्कान्समध्ये सेगमेंटेड बॉडी असलेला हा न्यूओप्लिना, फक्त हा एकच प्राणी आहे. बाकी सगळ्यांची बॉडी कशी आहे, अनसेगमेंटेड आहे. पुढचा मुद्दा, तिसरा पॉईंट. तिसरा बॉडी सिमेट्री. आता तेच आहे, फक्त कंपॅरेटिव्हली ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. बॉडी सिमेट्री जनरली मोस्ट ऑफ द ॲनिमल इज द बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल. बायलॅटरल सिमेट्री. मोस्ट ऑफ द एनिमल्स बायलैटरल सिमेट्री. बायलैटरल सिमेट्री का मतलब होता है इट डिवाइड इनटू द टू इक्वल पार्ट्स. म्हणजे एनिमल व्हेन बायसेक्टेड ॲट द सेंटर, this half region is a equal or same to same or similar two parts किंवा two halves, that is a bilateral symmetry. But this body symmetry is a bilateral, but in some gastropods, काही gastropodsमध्ये body bilateral symmetry is the asymmetrical बॉडी प्लॅन किंवा असिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री नसून असिमेट्री ड्यू टू द टॉर्जन ऑफ द बॉडी. ड्यू टू द टॉर्जन ऑफ द बॉडी का मतलब होता है ज्यावेळेस बॉडीमध्ये ट्विस्टिंग येतं. कधी होतं ट्विस्ट? ट्विस्टिंग ॲट द टाइम ऑफ ए ग्रोथ. ज्यावेळेस एखादी बॉडी तुम्ही बघितली असेल की अशी ट्विस्ट होते आणि ट्विस्टिंगमुळे काय होतं, बायलॅटरल सिमेट्री जाते. म्हणजे काय होतं, सेकंडली सगळ्यामध्ये प्रायमरली बायलॅटरल सिमेट्री, बट सेकंडली इन सम गॅस्ट्रोपोड्स द सिमेट्री इज द असिमेट्रिकल. म्हणजे दोन इक्वल पार्ट होत नाहीत. म्हणजेच काय, इंटरनल बॉडी पार्ट्स मे ट्विस्टेड और टॉर्जन. ड्यू टू द टॉर्जन द सिमेट्री मे बी चेंज, दॅट इज एसिमेट्री फाउंड इन दिस ॲनिमल्स. म्हणजे सेकंडली ट्विस्टिंग झाल्यामुळं काय होतं, गॅस्ट्रोपोड्स, त्याचं एक्झाम्पल पाहायला सांगितलं. त्याच्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. पुढचा मुद्दा कुठला, तिसरा झाला. आता हा चौथा.
एकदम सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. जर तुम्ही अभ्यास केला, कालचा फायलम आजचा फायलम जर बघितला तर एकदम सोपं आहे. पुढचा नंबर 5. नंबर 4 लेवल ऑफ ऑर्गॅनायझेशन. कम्पॅरेटिव्हली बघितलं तर लेवल ऑफ ऑर्गॅनायझेशन इट इज ऑर्गन, काल पण ते सांगितलं होतं, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ द ऑर्गॅनायझेशन. लेवल ऑफ द ऑर्गॅनायझेशन. कालच्या पण फायलममध्ये ऑर्गन सिस्टीम होते, त्याच्या अगोदरच्या पण फायलममध्ये ऑर्गन सिस्टीम होते. आता अगोदरच्या जर फायलम पोरिफेरामध्ये बघितलं, देर इज अ सेल ॲग्रिगेट प्लॅन. त्याच्यानंतर टिश्यू लेवल, नायडेरियनमध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन होतं. आता इथं ऑर्गन सिस्टीम, इथून पुढं सगळ्या ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन. आता पुढचा मुद्दा आहे जर्म लेयर्स. जर्म लेयर्स दीज ॲनिमल्स आर ऑल्सो ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक का मतलब होता है द एनिमल बॉडी डेवलप फ्रॉम एक्टोडर्म, मीजोडर्म and एंडोडर्म. म्हणजे these animals are the triploblastic. The body of the animal developed from the ectoderm, mesoderm and endoderm. These are the fate of the germ, that is germinal layers, which occurs in the developing or embryonic life. नंबर 6 नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे की बॉडी पार्ट्स. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले बॉडी पार्ट्स दिसतात. बॉडी पार्ट्स, द बॉडी पार्ट इट शोज द 3 रिजन्स. बॉडी पार्ट्समध्ये काय दाखवत आहेत 3 रिजन्स. आता 3 रिजन्समध्ये कुठला, हेड, त्याच्यानंतर हेड नंतर मेंटल, विसरल मास अँड फूट. बॉडी पार्टमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट दिसतात. कुठले दिसतात की अँटेरियरला आहे हेड आहे, अँटेरियरला हे हेड आहे अँटेरियर साईडला. त्याच्यानंतर विसरल मास ऑन द डॉर्सल साइड आणि फूट आहे वेंट्रल साइड आणि मेंटल विच इज प्रेझेंट इनसाइड द शेल. मेंटल ही शेलच्या मधल्या बाजूला प्रेझेंट आहे. समजा ही ॲनिमल आहे आणि ह्याच्यावरचं ही सेल आहे, तर सेलच्या आतल्या बाजूला एक असं लाल रंगाचं हे मेंटल आहे. इट इज द thin folds of the muscle that is mentals which are present किंवा cover the body of animal. आणि हे वरच्या बाजूचं काय आहे शेल आहे. म्हणजे बॉडी शोज द 3 or main 3 regions, the head, त्याच्यानंतर विसरल मास कंटेनिंग ऑर्गन सिस्टीम, वेंट्रल फूट. आणि वेंट्रल फूट इज युज्ड फॉर द, जे वेंट्रल फूट आहे इट इज युज्ड फॉर द लोकोमोशन, डिगिंग अँड दॅट इज लोकोमोशन ऑर मुवमेंट ऑफ द बॉडी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, कळते का बघा, मराठीमध्ये सुद्धा सांगतो याला. आता पुढचा पॉईंट आपण सांगितला मेंटल. आता हे मेंटल काय आहे, तर मेंटल सांगताना मी सांगितलं की ही सेल आहे, हा प्राणी आहे, समजा आपण स्नेल आहे, ही सेल आहे. तर या सेलच्या आतल्या बाजूला दुसऱ्याकडून एक कलरने काढतो, लाल रंग, हिरवा रंग कुठे गेला. आता ह्या सेलच्या आतल्या बाजूला इट इज अ थिन फोल्ड विच कवर द बॉडी ऑफ ॲनिमल, that is a mantle, fleshy fold, and this mantle encloses the visceral organ. याच्यामध्ये काय visceral organs, and the space between this mantle and this body wall, it is a pallium, and this pallium enclose the cavity. आणि ह्याच्यामध्ये एक कॅव्हिटी आहे, pallium enclose the cavity, that is pallium cavity. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात, pallium cavity. त्याच्यानंतर
बॉडी वॉल ह्याची बघितली तर बॉडी वॉल कशी आहे, थिन आहे, सिंगल एपिडर्मिस लेयर आहे. बॉडी वॉलमध्ये सिंगल एपिडर्मिस लेयर आहे. मसल ज्या आहेत त्या अनस्ट्रिप्ड मसल्स आहेत अँड मसल्स फॉर्म्स इन द बंडल, आणि त्या मसल बंडलमध्ये आहेत. पुढचा पॉईंट बघू आपण की शेल. तर शेल काय आहे, शेल इट इज सिक्रेटेड बाय ह्या शेल. समजा याच्यावरचं ही सेल आहे, असंच तुम्ही बघितलं असेल. शेल इट इज सिक्रेटेड बाय द मेंटल. इट इज सिक्रेटेड बाय द मेंटल and it is a protective. The shell may be present outside the body किंवा around the body and in some organs that is sepia. In cuttlefish the shell is present in the inside the body. cuttlefish मध्ये किंवा सेपियामध्ये शेल हे मधल्या साईडला असतं, तर बाकीच्या ह्याच्यामधलं सेल हे वरच्या बाजूला असतं आणि सिक्रेटेड बाय द मेंटल. आता पुढचा मुद्दा आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. पुढचा पॉईंट कुठला, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. याच्यामधले डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे. म्हणजेच काय, माउथ अँड ॲनस आर सेपरेट ओपनिंग आर बोथ ऑर्गन्स आर प्रेझेंट. माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट, दॅट इज ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन इज प्रेझेंट. म्हणजे बॉडी प्लॅन कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आहे. दॅट इज अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता याची जी बक्कल कॅव्हिटी आहे, बक्कल कॅव्हिटी म्हणजे काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा नीटला पण विचारू शकतो. बक्कल कॅव्हिटी का मतलब होता है ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी का मतलब होता है दोन जबड्यांच्या मधली जागा, वरचा जबडा खालचा जबडा, त्या दोन जबड्यांच्या मध्ये जी जागा आहे त्याला बक्कल कॅव्हिटी म्हणतात. इन दॅट बक्कल कॅव्हिटी, आता ह्या बक्कल कॅव्हिटीमध्ये वन मोर स्पेशल ऑर्गन इज प्रेझेंट, दॅट इज रॅड्युला इज प्रेझेंट. रॅड्युला. आता कसा असतो रॅड्युला समजण्यासाठी मी इथं असं काढतो जिभेसारखा. अँड ऑन दॅट रॅड्युला देर इज अ रो ऑफ ए टीथ्स आर प्रेझेंट. रो ऑफ ए टीथ्स आर प्रेझेंट. हे रो का मतलब होता है ओळी. या रॅड्युलावर अशा ओळीनं ट्रान्सफर म्हणजे आडवे रो ऑफ ए टीथ आहेत. आणि रॅड्युला जो आहे हा रॅड्युला काय आहे, रॅड्युला इट इज अ रॅस्पिंग ऑर्गन. रॅस्पिंग ऑर्गन म्हणजे काय, इट इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स इन द मोलस्कन गॅस्ट्रोपोड्स. दिस रॅड्युला इट इज द रॅस्पिंग ऑर्गन. रॅस्पिंग ऑर्गन का मतलब होता है एखादी गोष्ट ती घासून घेण्यासाठी त्यांनी फूड मटेरियल खाल्लेलं, इथं हे अन्न त्याच्यावर घासलं जातं, रॅस्प केलं जातं, ओढलं जातं. म्हणजेच काय, हे रॅड्युला कसं आहे, खरबडीत आहे. ते घासल्यामुळं काय होतं की इट ॲक्ट ॲज ए रॅस्पिंग ऑर्गन. रॅस्पिंग ऑर्गन म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो त्याला, असं सगळं तुम्ही जर कुत्र्याची जीभ वगैरे बघितली असेल, खरबडीत असते. ते जर असं चाटून घेत असेल तर हे त्याच्यावर तसे रॅस्पिंग टीथ्स आहेत, ट्रान्सफर रोज ऑफ द टीथ. अँड इट इज अ पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर युनिक कॅरेक्टरिस्टिक्स विच इज प्रेझेंट इन द फायलम मोलस्का. कुठं आहे, दिस रॅड्युला इज प्रेझेंट इन द बक्कल कॅव्हिटी. रॅड्युला इज प्रेझेंट इन द बक्कल कॅव्हिटी. अँड लास्ट दिस ॲनस ओपनिंग इट इज ओपन इन टू द मेंटल. आणि हे मेंटलमध्ये ओपन होतं. कोण, ॲनल ओपनिंग ओपन इन टू द मेंटल. आता पुढचा मुद्दा, पुढचा पॉईंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या नंतरचा पॉईंट आहे गॅस एक्सचेंज. याच्यामधला गॅस एक्सचेंज कसा होतो. गॅस एक्सचेंज थ्रू द गिल्स मार्फत होतं. म्हणजेच काय, ब्रँचियल रेस्पिरेशन. काही प्राण्यामध्ये काय होतं, बॉडी सरफेस मार्फत होतं. दॅट इज क्युटेनियस रेस्पिरेशन. आता याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे गिल रेस्पिरेशन, बॉडीचं रेस्पिरेशन. अँड सम गॅस ऑल्सो एक्सचेंज्ड इन द मेंटल अँड ऑल्सो सॅक लाईक लंग. दॅट इज अ पल्मोनरी सॅक लाईक लंग, त्याला काय म्हणतो आपण, पल्मोनरी सॅक. दीज आर द रेस्पिरेटरी ऑर्गन्स. गॅस एक्सचेंज किंवा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची अदलाबदल केली जाते गिल्स मार्फत, बॉडी सरफेस मार्फत, मेंटल थ्रू आणि लंग्स हे पल्मोनरी सॅकसारखं आहे, त्याच्यामार्फत सुद्धा गॅसची अदलाबदल केली जाते. ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो.
पुढचा पॉईंट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. पॉईंट नंबर 12. आता ह्याच्यामध्ये थोडं आपण आर्थ्रोपोडसमध्ये बघितलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम आर द ओपन टाईप. आता ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ॲनिमल मोस्टली सर्क्युलेटरी सिस्टम इज अ क्लोज्ड टाइप. क्लोज्ड टाइप का मतलब होता है द ब्लड फ्लो ऑफ ए ब्लड विदिन द किंवा कन्फाईन इन द ब्लड वेसल किंवा रक्तवाहिन्या आणि हार्टमध्येच याच्यामध्ये ब्लड वाहिलं जातं. हार्ट इज अ पल्साइट हार्ट which is present on the dorsal side, and that heart and blood vessels, some arteries are also present. That is a mostly closed type of the blood vascular system is present. But in some forms there is also exception. Open type of circulatory system is also found. Open type of a circulatory system is also found. ओपन टाईप मोस्टली क्लोज्ड नाही, मोस्टली ओपन टाईप ऑफ ए सर्क्युलेटरी सिस्टीम अँड क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज फाउंड इन द गॅस्ट्रोपोड्स. Mostly blood circulatory system is the mostly open type, and some animals the circulatory system is the closed type in the gastropods. For example, that the gastropods octopus and sepia. त्याचं उदाहरण कुठलं? क्लोज्ड ऑक्टोपस अँड सेपिया. आपण थोडं सुरुवातीला जमलिंग झालं की सर्क्युलेटरी सिस्टीम मोस्ट ऑफ द ॲनिमल्स इज द ओपन टाईप ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम अँड ऑल्सो क्लोज टाईप ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट इन द गॅस्ट्रोपोड्स लाईक द ऑक्टोपस अँड सेपिया. आता त्याच्यानंतर blood in the circulatory system is the blood of this animal in the circulatory system is a blue color blood. ह्याच्यामधला ब्लड हे ब्ल्यू कलर्ड आहे. कशामुळे आहे? बिकॉज देअर इज द रेस्पिरेटरी कॉपर पिगमेंट हिमोसायनिन इज प्रेझेंट. हा नीटला पण विचारू शकतात. हिमोसायनिन कॉपर पिगमेंट रेस्पिरेटरी पिगमेंट इज प्रेझेंट अँड ड्यू टू दॅट हिमोसायनिन द ब्लड इज बिकम ब्ल्यू इन कलर. आपण याच्या अगोदरचं बघितलं होतं ॲनिलेडमध्ये ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू द हिमोग्लोबिन इज ऑल्सो रेस्पिरेटरी पिगमेंट. हिअर रेस्पिरेटरी पिगमेंट इज द कॉपर दॅट इज हिमोसायनिन अँड ड्यू टू दॅट हिमोसायनिन द ब्लड बिकम ब्ल्यू इन कलर. आता त्याच्यामुळं काय होतं की ब्लडचा रंग काय होतो? निळा होतो. त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम. आता एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये अ पेअर ऑफ ए सॅक लाईक किडनीज आर प्रेझेंट. पेअर ऑफ ए सॅक लाईक किडनीज. पेअर म्हणतोय मी, जोडी. अ पेअर ऑफ sac like kidneys are present and that sac like kidneys is also called as a organ of, आणि त्यालाच म्हणतात organs of Boujanus. तर organs of Boujanus किडनीलाच म्हणतात organs of Boujanus किंवा केबर्स ऑर्गन किंवा पेरिकार्डियल ग्लँड पण त्याच्यामध्ये आहेत. pericardial gland and the organs of the Boujanus, it is a excretory organ of the Boujanus, it is the excretory organ. excretory system मध्ये मी सांगितलं की excretory system मध्ये sac like pair of a kidney आहे, त्यालाच आपण म्हणतोय organ of the Boujanus and pericardial gland. these two organs किंवा these two component वर्क ॲज ए एक्सक्रेटरी ऑर्गन. आता हे एक्सक्रेटरी ऑर्गन काम करतात, मग यांचा एक्सक्रेटरी प्रोडक्ट कुठला असेल? एक्सक्रेटरी प्रोडक्ट ह्याच्यामधला कोणता आहे? आता हे जनरली मेजॉरिटी दीज आर द ॲक्वेटिक. सो द एक्सक्रेटरी प्रोडक्ट इज द अमोनिया अँड ॲनिमल्स आर द अमनोटेलिक. अमोनिया एक्सक्रेट करतात म्हणून दीज ॲनिमल्स आर द अमनोटेलिक ॲनिमल. म्हणजे अमोनिया एक्सक्रेट द मेन प्रोडक्ट इज द अमोनिया. कशामुळं?
these are the mostly aquatic, these molluscans are the aquatic. So excretory product is the ammonia. अमोनियाला एक्सक्रीट करतात, म्हणून या प्राण्याला काय म्हणतात, अमनोटेलिक म्हणतात. कळतं इथपर्यंत? एक्सक्रिशन कळालं, सर्क्युलेशन कळालं. सर्क्युलेशनमध्ये मी सांगितलं ब्लड इज द ब्ल्यू इन कलर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॉपर पिगमेंट और रेस्पिरेटरी पिगमेंट. दॅट पिगमेंट इज द हिमोसायनिन. आता एक्सक्रिशनच्या नंतर पुढचं आहे नर्वस सिस्टीम. पुढचा मुद्दा कुठला? नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द थ्री पेयर्स ऑफ गँग्लिया. आता गँग्लिया म्हणजे नेमकं काय? इट इज द मास ऑफ ए नर्व सेल. आता थ्री पेयर्स ऑफ द गँग्लिया, याच्यामध्ये 3 पेयर्स ऑफ द गँग्लिया आहेत. कुठल्या गँग्लिया आहेत? तर सेरिब्रल गँग्लिया. पहिली पेयर कुठली? सेरिब्रल गँग्लिया अबोव द माउथ. सेरिब्रल गँग्लिया हे कुठं आहेत? इट इज प्रेझेंट ऑन अबोव द माउथ. देन पेडल गँग्लिया इट इज प्रेझेंट ऑन द फूट. पाया फूट ऑन द फूट. आणि तिसरं आहे सेरिब्रल गँग्लिया नंतर विसरल गँग्लिया विच आर प्रेझेंट इन द visceral ganglia which are present in the visceral mass. म्हणजे these 3 pairs of the ganglia, cerebral ganglia, pedal ganglia and visceral ganglia. Cerebral ganglia present above the mouth, pedal ganglia present above the foot and visceral ganglia which are present in the visceral mass. So the nervous system इज फॉर्म्ड फ्रॉम किंवा कंपरायजेस तयार झालेले आहे किंवा मेड फ्रॉम द 3 पेयर्स ऑफ द गँग्लिया अँड कमिशर अँड कनेक्टिव्स. आता कनेक्टिव्ह आणि कमिशर म्हणजे काय? कमिशर का मतलब होता है, कमिशर इट कनेक्ट द सेम गँग्लिया. कमिशर म्हणजे काय? समजा ही 3 पेयर्स ऑफ द गँग्लिया, हा एक पेयर, ही एक पेयर आणि ही एक पेयर आहे. द कमिशर विच कनेक्ट द सेम गँग्लिया अँड कनेक्टिव्ह विच कनेक्ट द अदर गँग्लिया. कमिशर का मतलब होता है विच कनेक्ट द सेम गँग्लिया म्हणजे याच्यामधलं कमिशर अँड कनेक्टिव्ह विच कनेक्ट द अदर गँग्लिया. दॅट इज दिस कनेक्टिव्ह, दिस कमिशर. म्हणजे द नर्वस सिस्टीम कंपरायजेस आर मेड फ्रॉम द 3 पेयर्स ऑफ द गँग्लिया, कमिशर अँड कनेक्टिव्स. द 3 पेयर्स ऑफ द गँग्लिया इज द सेरिब्रल गँग्लिया, पेडल गँग्लिया अँड विसरल गँग्लिया. सेरिब्रल गँग्लिया प्रेझेंट अबोव द माउथ, पेडल गँग्लिया प्रेझेंट ऑन द फूट. हे माउथच्या वरच्या बाजूला, हे पायाच्या वर आहेत आणि हे विसरल मासमध्ये आहेत. 3 प्रकारचे गँग्लिया 3 ठिकाणी प्रेझेंट आहेत, 3 पेयर्स. आता त्याच्यानंतर सेन्स ऑर्गनमध्ये बघू आपण. आता सेन्स ऑर्गन्स आर प्रेझेंट जनरली इन द हेड रिजन. सेन्स ऑर्गन्समध्ये सर्वाला माहीत आहे आय इज ऑल्सो सेन्स ऑर्गन. आय इज द सेन्स ऑर्गन. अजून दुसरं कुठलं येईल त्याच्यामध्ये सेन्स ऑर्गन? स्टॅटोसिस्ट. आपण ह्याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. स्टॅटोसिस्ट ऑल्सो प्रेझेंट सेन्स ऑर्गन ॲज अ इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. दॅट इज द इक्विलिब्रियम ऑफ balance. and eye it is a sense of the light. त्याच्यानंतर अजून एक सेन्स ऑर्गन त्याच्यामध्ये आहे ऑस्फेरिडिया. This Asphaeridia organ, it is helpful for the tasting the water physically and chemically. म्हणजेच काय? फिजिको-केमिकल प्रॉपर्टी आर डिटेक्टेड बाय द ऑस्फेरिडियम सुद्धा म्हणतात त्याला. ऑस्फेरिडिया अनेक वचनी.
Aspergillum, it detect the water taste, water smell, that is the physical and chemical quality of the water. म्हणजे फिजिकल आणि केमिकल क्वालिटी चेक करण्यासाठी सुद्धा या अस्पेरिडियाचा उपयोग करतात. आता त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा ह्याच्यामधलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एकदम सोपं आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस आर सेपरेट का मतलब होता है मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर द डिफरंट. मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. मेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेलमध्ये आहेत, फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि गोनॅड्स फिमेलमध्ये आहेत. म्हणजेच काय, इथं हर्मॅफ्रोडाईट नाही तर युनिसेक्झुअल, दॅट इज अ मेल अलग फिमेल अलग. आता ह्याच्यामध्ये गोनॅड्स आहेत. गोनॅड्समध्ये टेस्टीज आणि ओव्हरी. गोनॅड्स आर विथ डक्ट. प्रत्येक ह्याच्यामध्ये गोनॅडला काय आहे, डक्ट आहे म्हणजे नलिका आहे. थोडं ॲडव्हान्समेंट झालेलं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि असेक्झुअल रिप्रोडक्शन इज अब्सेंट. असेक्झुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये नाही, ओनली सेक्झुअल रिप्रोडक्शन. आता त्याच्यानंतर फर्टिलायझेशन. पुढचा मुद्दा कुठला, फर्टिलायझेशन. आता तुम्ही जर हा टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये सगळे फायलम बसवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये कंपॅरेटिव्ह अभ्यास करता येईल. फर्टिलायझेशन मे बी एक्सटर्नल or it may be internal. The development is the direct and some animals indirect development with a larval from Glochidium larva is found in the phylum Mollusca. Glochidium larvaच्या मार्फत इनडायरेक्ट डेव्हलपमेंट सुद्धा होते. आता युनिक फीचर ह्याच्यामध्ये काय बघितले आपण की बॉडी रिजन इज द हेड, व्हिसरल मास आणि फूट हे 3 भाग त्याच्यामध्ये दिसतात. आता दुसरं युनिक फीचर काय बघितलं की याच्या बकल कॅव्हिटीमध्ये रॅड्युला नावाचा रॅस्पिंग ऑर्गन आहे. इट इज द युनिक फीचर. रॅड्युला इज प्रेझेंट इन द मोलुस्कन गॅस्ट्रोपोड्स, पर्टिक्युलरली गॅस्ट्रोपोड्स, and that is a food rasping organs which are present in the buccal cavity, हे युनिक कॅरेक्टरिस्टिक बघितलं. अजून काय युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे याच्यामध्ये, ब्लड इज अ ब्ल्यू कलर्ड ब्लड. याच्यामधला रक्ताचा रंग निळा आहे. कशामुळं, त्याच्यामधला रेस्पिरेटरी पिगमेंट कॉपर पिगमेंट आहे. कुठला, हिमोसायनिन हा त्याच्यामध्ये असलेला एक वेगळा पिगमेंट आहे जो दुसऱ्या प्राण्यामध्ये नाही. इट इज द युनिक फीचर ऑफ द फायलम मोलुस्का. त्याच्यानंतर अजून काय बघितलं, कॅल्केरियस शेल इज प्रेझेंट मोस्टली अराउंड द बॉडी. मेंटल विथ. आता हे जे मेंटल आहे, मेंटलमध्ये आहे देर इज अ ओपनिंग ऑफ द ॲनल ओपनिंग, दॅट इज ॲनस इज ओपनिंग इन द मेंटल. Excretory system's opening, it is also present in the mental. And genital opening, anal opening, excretory opening and genital opening, 3 openings are present in the mental. These are the unique feature का मतलब होता है हे characteristics दुसऱ्या याच्यामध्ये नाहीत. आता इकॉनॉमिकली जर आपण बघितलं तर इकॉनॉमिकली दिस फायलम इट इज ऑल्सो युज्ड फॉर द फूड मटेरियल. अँड इकॉनॉमिकली द पिंकटॅडा, दॅट इज द इंडियन पर्ला, पिंकटॅडा वुल्गारिस. The Indian pearl oyster, it is cultured for the obtaining the pearl. मोती ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मोती उत्पादनासाठी सुद्धा ह्याचा इकॉनॉमिकली महत्त्वाचा उपयोग आहे. त्याचबरोबर द फ्रेश वॉटर मसल्स आर ऑल्सो एडिपल, दॅट इज सेपिया वगैरे असे बरेच प्राणी, बायवॉल्स हे बरेच प्राणी काय देतात काही जमातीमध्ये. इन सम ट्राईब्स इट इज यूज्ड ॲज ए फूड मटेरियल. हे झाले त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. किंवा आपण दुसरं बघितलं असेल अजून कुठलं, मसल्समध्ये बघितलं असेल किंवा बायवल्समध्ये तुम्हाला माहिती आहे शिंपले. दे आर व्हेरी ब्युटिफुल कलर्ड, अट्रॅक्टिव्ह अँड आर ऑल्सो युजफुल इन द डेकोरेशन इन द ॲक्वेरियममध्ये पण ह्याला ठेवलं जातं. कशासाठी, डेकोरेशन करण्यासाठी. का तर दे हॅव द डिफरंट टाईप्स ऑफ द कलर, दॅट इज अ कलरफुल शेल्स दॅट is attractive and it is used to decorate the aquarium.
ओके, हा फायलम कळाला. हा आपण सांगितला मोलस्का फायलम. याच्यामध्ये हॅबिट अँड हॅबिटॅट्स बसून ते अप टू द डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण सांगितलं. आणि याचं युनिक फीचर्समध्ये सांगितलं. याच्यामध्ये अस्पॅरिडियम आहे, रॅड्युला आहे, ब्लड त्याचं ब्ल्यू कलरचं आहे हिमोसायनिनमुळं. तर हे त्याचे एक वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके.